पिंजर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील भूखंड 11 महिन्याच्या लीजवर दिला तरी कसा? तालुक्यात चर्चेला उधाण. कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी उपबाजार पिंजर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा काही भूखंड 11 महिन्याच्या लीजवर दिला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश शेळके यांनी माध्यमांना दिली आहे. 50/20 असा भूखंड असल्याची चर्चा आहे. या जागेसाठी बाजार समितीने कधी व केव्हा ठराव घेतला याबाबत अनेक जण अनभिज्ञ असल्याचं दिसतंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारांचे तालुकाभर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्राप्त माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी उपबाजार पिंजरच्या मालकीचा भूखंड 11 महिन्याच्या एग्रीमेंटवर म्हणजेच लीजवर दिला असल्याची माहिती आहे. यामागे कृषी उत्पन्न बाजार समितीला दर महिन्यापूर्वी 3,500 रुपये मिळणार असल्याची माहिती सुद्धा सचिव सतीश शेळके यांनी आमचे तालुका प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली आहे. सहकार क्षेत्राच्या ताब्यात असलेल्या भूखंड खरोखरच लीजवर देता येतो का, यासाठी कोणते अग्रीमेंट झाले, तसेच या बाबतीत ठराव कधी घेण्यात आला, संचालकांची मीटिंग केव्हा आणि कधी देण्यात आली याची माहिती सुद्धा तालुक्यातील अनेक सहकार क्षेत्रातील मान्यवरांना आणि जनतेला नाही असे समजते. दररोज या भूखंडाची तालुकाभर चर्चा होताना दिसत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर उलटसुलट चर्चा सुद्धा होताना दिसतीये. त्यामुळे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सहकार क्षेत्र असो अथवा इतर कोणतेही क्षेत्र असो, कोणताही भूखंड कोणाला देताना त्याबाबत ठराव घेतल्या जातात. याबाबत संचालकांची मीटिंग सुद्धा घेतल्या जाते व त्यांच्या काही नियम व अटी सुद्धा लागू असतात. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने हा आश्चर्यदायक प्रकार कोणत्या मुद्द्यांवर केला याबाबत तालुकावर चर्चेला उधाण आले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तालुक्यातील लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अन्यथा तालुक्यातील काही नागरिक शासनाकडे याची दाद मागणार असल्याची माहिती आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी तथा अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.